44 नगरपालिकापैकी आता मध्ये ऍक्च्युली डीएमए सरांची मागे एकदा मीटिंग मध्ये चर्चा झाली होती. त्यानुसार सर बोलले होते की तुम्ही जिल्ह्याचं, कारण छोट्या छोट्या नगरपालिकांच्या ज्या पोस्ट आहेत त्याची संख्या फार कमी असल्यामुळं आयबीपीएस ला ते परवडत नाही. त्यांनी काही इश्यू रेज केले होते यांनी की त्यांना ऍडव्हान्स पेमेंट पाहिजे होती, तर ऍडव्हान्स पेमेंटला ते नागरिक नाही मिळाले आणि त्यांचा रेट सुद्धा जास्ती होता. त्यामुळे जर समजा जिल्ह्याची एकच अग्रीमेंट असेल तर आणि त्या पोस्टचं सगळं एकत्रीकरण केलं तर त्यांना ते परवडत होतं. म्हणून सरांनी त्या दिवशी मीटिंग मध्ये कुळगाव बदलापूरला आम्ही गेलो तेव्हाही सर म्हणले की आम्ही तर तशा सूचना केलेल्या आहेत की खाली आयबीपीएस आता अग्रीमेंट करायला एकत्रितपणे तयार आहे. पण अजून इंडिव्हिज्युअली लोक अप्रोच होतात आहे आणि मग इंडिव्हिज्युअली गेल्यावरती पुन्हा संख्या कमी येते आणि संख्या कमी असल्यामुळे त्यांना ते परवडत नाही. तर डिस्ट्रिक्टनं एकच एजन्सीने अग्रीमेंट करावं असं सरांनी काहीतरी सूचना केली होती. तर मी याच्यात बोलू का सर? याच्यात कसं आहे, आता आयबीपीचे अधिकारीच आपण बैठकीसाठी आवर्जून बोलवलेले आहे, बरोबर? टीसीएसचे पण आहे आणि आयबीपीचे आहे आजच्या बैठकीसाठी, कारण संचालक ते हजर पण झालेले आहे. आता मुद्दा असा आहे का की भरती प्रक्रिया राबवण्यापूर्वी आपली जी तयारी आहे, प्राथमिक तयारी, ती जी बिंदू नामावलीनुसार आरक्षण निश्चित करून घेणं ही सगळ्यात प्रायोरिटीची गोष्ट आहे. तर आपल्याकडे एकूण 44 नगरपालिकापैकी किती लोकांनी सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्षात करून बिंदू नामावली तपासून घेतलेली आहे? 5 जिल्ह्यापैकी 3 जिल्ह्यांची झाली आहे, 2 जिल्ह्यांची बाकी आहे. पूर्ण जिल्ह्याची बाकी आहे का? पूर्ण जिल्ह्याची बाकी. त्यांच्याकडे तो आदिवासी बहुल एरिया आणि याच्यामुळं त्यांना छोटा संवर्गाची जी शासनाची जी आर प्रमाणे गाईडलाईन्स होत्या तशी ती त्यांच्याकडनं गाईडलाईन्स मावक कक्षात नव्हत्या आलेल्या, त्यामुळे त्यांनी ती तपासून दिलेली नव्हती. बरेच दिवस त्यांनी ती विषय ठेवला होता. आता ते म्हणले की आम्ही तपासून देऊ, त्यांना सबमिट करायला सांगितलेलं आहे. कारण आपल्याला जोपर्यंत बिंदू नामावली तपासून आरक्षण निश्चित होत नाही, बरोबर, आपल्याला पुढच्या स्टेजला जाता येत नाही. मीनवाईल आपला हे अग्रीमेंट हा बरे याच्यानंतर ह्या विषय आपण नंतर बोलूया. बरोबर. सर बोला ना, काय बोलायचंय? हा, शेड्यूल ट्राईबचं पालघर जिल्ह्याचं जे पर्सेंटेज आहे ती नॉर्मल इतर म्हणजे राज्यामध्ये जी 7% जे आहे त्यापेक्षा जास्ती आहे. तसंच रायगडमध्ये सुद्धा जास्ती आहे. त्यामुळं पर्सेंटेज जे असलं तरी छोट्या संवर्गाच्या बिंदू नामावलीच्या अनुषंगाने पुन्हा पदाचा जो क्रम असायला पाहिजे रोस्टरचा, तर तो बदलतोय आणि म्हणून ते गाईडलाईन जीएडीनं तोपर्यंत काढलेले नव्हते. आता ते आलेले आहेत असं ते म्हटले आणि मग आपण तपासून घेतल्यानंतर बाकी ज्या 2 जिल्ह्यांचं होईल, उर्वरित जिल्ह्यांचं जे पण त्यांची जी इंडिव्हिज्युअली नगरपालिकाची जी संख्या आहे ती कमी कमी आहे. त्यांनी ऍडव्हान्स पेमेंट मागत होती, त्याबद्दल आता जर काही त्याच्यावर सविस्तर करूया आपण सेकंड स्टेज मध्ये. पहिल्यांदा आता आपली तयारी कुठपर्यंत आली त्याची आपण चर्चा करूया. ठीक आहे. डीओ आहेत आमचे उपस्थित आहेत. सिंधुदुर्गला मनुकुमार श्रीवास्तव साहेब गिरे आहेत, आरटीएस कमिशनर. तर त्यामुळं तिथले डीओ त्या मीटिंग मध्ये आहेत, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. बाकी जिल्ह्याचे डीओ आहेत. ठीक आहे. पुणे डिव्हिजनची प्रोसेस आहे. पुणेमध्ये आमच्या 75 नगरपालिका नगरपंचायत आहे, त्यापैकी 44 झाले आहेत. परंतु तरी डीओ वाईज आपण आढावा घेऊ. मेन ज्या अडचणी येतात टीसीएस आणि आयबीपीएस मध्ये, जे डॉक्युमेंट जे मागणी केली जाते त्याच्यामध्ये असेल टॅन असेल, पॅन असेल आणि जीएसटी रजिस्ट्रेशन, तर याबाबत काही अडचणी आहेत जिल्हा आयुक्तांना. तर एक याच्या वाईज आढावा घेऊ आपण जिल्हा वाईज. सांगली, लांगे साहेब 11 आहेत सांगलीमध्ये. 11च्या 11ची बिंदू नामावली झाली. साहेब बिंदू नामावली आमच्याकडे पॅन आणि पॅन नंबर आहे नसल्यामुळे आमचा करार करणं बाकी. आम्ही ऍप्लिकेशन शुक्रवारीच केले ते याला पॅन साठी. आणि नांगे साहेब आवाज येत नाही तुमचा बरोबर, जरा मोबाईलवर बोला. नाही तर आपल्या पॅन आल्यावर 1-2-4-5 दिवसात. लागे साहेब बोला, तर थोडा येत होता आवाज. हा, आवाज येतो का सर माझा? हो येतो सर. सर बोला सर. हा, आम्ही झाले आपले फक्त टॅन काढायचं प्रतिनिधीशी बोललेलो. बाकी आमचं रोस्टर
रोस्टर वगैरे सगळ्या नगरपालिकेचे 100% तपासून झालेलं आहे. अजून माझी अजून साहेब एक छोटी शंका होती. शंका म्हणजे मला ज्या नवीन नगरपंचायती किंवा नवीन नगर परिषद स्थापन झालेले आहेत त्याच्यामध्ये आपला जो 2000 झाल्यावर उर्वरित पद्धती सरळ सेवेत गेले असं म्हटलं होतं. पण याच्यामध्ये अशी काही पदं आहेत, उदाहरणार्थ तारतंत्री, परत लोक सरळ सेवेत घेतले तर चालतील का? तुमचा आवाज ब्रेक झाल्यामुळे मधले कंटेंट काय लक्षात नाही आलं. आवाज ब्रेक आवाज दोन मिनिटं. लांगे साहेब व्हिडिओ ऑफ करून बोलता का? हा मी करतो 2 मिनिटं. हा साहेब नमस्कार. हा येतो ना आवाज आता? साहेब आवाज येतोय का आता? येतोय सर, स्पष्ट येतोय. येतोय आवाज येतोय. आमच्याकडे साहेब आम्ही रोस्टर आमचे सगळे 11 नगरपालिकेचे तपासून झालेले आणि कंपनी प्रतिनिधीशी समन्वय स्थापित केलेला आहे. याच्यापूर्वी आमची एक मीटिंग पण झालेली आहे एक माईक फुट करा. बोला आता. याच्यापूर्वी आमची मीटिंग पण झाली निवड समितीच्या लोकांची. तर आता आम्हाला करार करायला जर टॅन आणि पॅन नव्हता तर त्याचं पण आम्ही शुक्रवारी ऍप्लिकेशन केलेले टॅन पॅन साठी आणि त्याच्यात दर TCS चे आम्ही TCS आणि IBPS हे दोन्ही लोकांशी संपर्क केला होता. आम्हाला तुलना करता TCS चे दर बरे वाटले. म्हणजे त्यांनी एकच 675 मध्ये सगळं त्यांचं करून देतो असं सांगितलेलं आहे. आणि IBPS च्या बाबतीत त्यांनी 475 आणि बाकीचे इतर बरेच हे सांगितलेले ते. तर दुसरा एक माझा अजून एक प्रश्न होता साहेब, नवीन नगरपंचायती किंवा नगर परिषद आहेत त्याच्या बाबतीत आपलं 5 जुलै 2016चा एक शासन निर्णय होता. त्याच्यात सांगितलं होतं की जे नवीन नगर परिषद नगरपंचायती आहेत त्याच्यामध्ये 4 टप्प्याची कारवाई झाल्यानंतर म्हणजे पहिला टप्पा नगरपालिकेच्या लोकांचं समावेशन करायचंय. त्याच्यानंतर दुसरा जे कर्मचारी आकृती बंदापेक्षा जास्त काय याच्यात जास्त कार्यरत नगर परिषदेमध्ये ते अतिरिक्त तटरथ अशा लोकांमधनं घ्यायचे. आणि शेवटचा जो टप्पा आहे 14 तो जीवन प्राधिकरणाच्या काही स्टाफ मधनं पात्र लोकांची नेमणूक तिकडे करायची आणि त्याच्यानंतर जे उर्वरित पद शिल्लक राहतील ते सरळ सेवेने भरायचे. पण आता याच्यामध्ये आम्ही आता 2-3 टप्पे तर झालेले आहेत. 3 टप्पे आता आपल्याकडे डायरेक्टर ऑफिसनी आदेशित केल्याप्रमाणे कमिशनर ऑफिस आहे पण 3ऱ्या टप्प्याचं समावेशन झालेलं आहे. आता आपल्याकडे डायरेक्टर ऑफिसचा 4था टप्पा राहिला इथं आणि इथं जीवन प्राधिकरणाच्या अतिरिक्त लोकांच्या बाबतीत प्रश्न राहिलेला आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे मी काम केल्याप्रमाणे तारतंत्री आणि गाळणी चालक ही जी पदं आहेत ते ITI आणि गाळणी चालकाला BSc केमिस्ट्रीचा माणूस पाहिजे आणि अशी कर्मचारी असे काही याच्यामध्ये मिळतील असं मला तरी वाटत नाही. तर हे लोकांचं याच्यात समावेशन रिक्त पदामध्ये करायचं का? तुमचं असं म्हणणं आहे की हे गाडी चालक आणि हे यांचं समावेशन या रिक्त पदामध्ये करायचंय, बरोबर? करायचंय का म्हणजे तुम्हाला विचारून करायचंय आम्हाला. सर आवाज ब्रेक होतोय. हॅलो, ही पद याच्यात रिक्त पदामध्ये घ्यायची का? सर याच्यावर थोडा आम्ही अभ्यास करून देऊ आपल्याला निर्णय, काय हरकत नाहीये. तुम्ही प्रस्तावावर असं काही पाठवलाय का? असं काही नाही पाठवलं साहेब, आम्ही प्रस्ताव नाही पाठवला आम्ही. कारण एक टप्पा आपल्याकडे DMA लेवलला समावेशनाचं पेंडिंग आहे. तोच विषय आहे की गाडी चालकचे समजा पद नाही आहे तर मग काय करायचं आहे, तुम्ही तसा प्रस्ताव द्या आम्हाला, आपण त्याच्यात काहीतरी मार्ग काढू आपण. चालेल साहेब, करतो देतो तसं काय. हा सर प्लीज. चालेल.
ओके, धन्यवाद. हो सर, थँक्यू. सातारा 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 अभिजित सोलापूर सोलापूर सर नमस्ते, योगेश डोके बोलतोय सोलापूर साहेब. हा, आमच्याकडं 17 नगरपालिका आहेत, नगरपालिका आणि नगरपंचायत. त्यातील सर 7 लोकांचा बिंदू नामावली तपासून झाली आहे. 6 लोकांनी प्रस्ताव दिला आहे आपल्याकडं विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्षाकडे, आणि त्यातील त्रुटी कळवल्या आहेत 6 लोकांच्या, आणि 4 लोकांनी अजून प्रस्ताव जमा केलेले नाहीये. आता डोके साहेब, आपल्याला पद भरती करताना आपली पूर्ण तयारी झाली पाहिजे ना. आरक्षणाची तर थोडं लक्ष द्यावं लागेल त्याच्यात. हो सर, करून घेतो सर, आम्ही 15 दिवसाच्या आत करून घेतो. हो, कारण आता नेक्स्ट विषयला ज्यावेळेस आपली डीएमए सर राहतील त्यावेळेस तुमचं काहीतरी एक लेवल झाली पाहिजे. हो सर, हो सर, हो सर. आणि डोके साहेब, ते आपला जो याचा विषय आहे कुर्डवाडीचा, तुम्ही त्याला फॉलो दिला नाही मला. हो सर, ते ह्यांच्याकडे नंतर बोला. आता हे काय डायरेक्ट हो हो, नंतर बोलतो सर. कोल्हापूर देवानंद सर माझ्याकडे पहिली सभा चालू आहे. फक्त मी सर जरा थोडक्यात सांगतोय. सर आम्ही TCS बरोबर पत्रव्यवहार केला होता ऑगस्ट महिन्यामध्ये 2025 मध्ये. सर त्यानंतर त्यांनी काही कागदपत्रांची त्रुटी पूर्तता करण्यासाठी कळवलं होतं. त्यानुसार IRD, TAN आणि GST ची पूर्तता आम्ही सर 26 ऑगस्ट 2025 ला केलेली आहे. परंतु त्याच्या पुढचा सर रिस्पॉन्स त्यांच्याकडून करारनाम्यासाठी अजून मिळालेला नाही. सर बिंदू नामावली फक्त आता कुरुंदवाड एका नगरपालिकेची प्रलंबित आहे. बाकी 12 नगरपालिकेची बिंदू नामावली आमची तपासून झालेली आहे. सर ते आता TCS चे अधिकारी आहेत, ते रेकॉर्डवर घेतात तुमचे जे काही सूचना आहेत, ते नंतर त्याचं एकत्रित उत्तर देणार आहे. हो सर. कोशिश सर, अजून कुणी राहिलंय? पुणे मोरे मॅडम. नमस्कार. 18 पैकी 4 जणांच्या बिंदू नामावली तपासून झालेली आहे. बाकीच्यांनी तपासायला दिली होती, त्याच्यात त्रुटी पडविण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी काहींनी त्रुटी पूर्तता करून फेर तपासणीसाठी सादर केलेल्या आहेत. सर TCS ने जे काही ड्राफ्ट शेअर केला होता तो आम्ही चेक करून त्यांना पाठवला होता. त्यांनी परत तो पाठवलेला आमच्याकडे फायनलाइज करण्यासाठी. आणि हे बिंदू नामावलीचं झाल्याशिवाय सध्या करता येणार नाही, तर ते मागे लागून आम्ही ते करून घेतोय. येस कोशिश सर, अजून काय दुसरं नाही? सातारा आपण सर सातारा पराग तोडगुले. सातारा कलेक्टर ऑफिस. अरे VC ला जॉईन आहेत, उत्तर का देत नाही? साहेब स्वतःच एक्सप्लेनेशन मागावं लागेल. ते जिल्हा आयुक्त काही रिस्पॉन्स देत नाही. फक्त साताऱ्यामध्ये 16 पैकी 10 बिंदू नामावली झालेले आहेत. आणि 5 त्यांचे प्रस्ताव इकडे आलेले आहेत, आणि 1 पलटण नगरपालिकेने अद्याप सादर नाही केले. यांचे पण त्याच अडचणी होत्या, TAN आणि याचा GST नंबरचा. त्यांचे कोणावरून ऍग्रीमेंट झालं? TCS बरोबर. TCS माझ्या मते पुणे डिव्हिजन बऱ्यापैकी कामकाजात पुढे आहे ऍग्रीमेंट. TCS चे अधिकारी तर आलेले आहेत. थोडं मराठी काय समझ सकता हूं बोलने से? हाँ ठीक है. थोड़ा आपको मैटर समझ में आया क्या वो डिस्कस कर रहे हैं? हाँ, उनका ये कहना है कि जो एग्रीमेंट को जो रिस्पॉन्स है वो अच्छा नहीं मिल रहा है, और उसका टाइप जो प्रॉपर होना चाहिए या फॉलो होना चाहिए वैसा मिल नहीं रहा है. तो अभी कोल्हापुर के जो साहब है उन्होंने वही बोला है. हाँ, और वो जो सांगली के साहब है उन्होंने ऐसा बोला है कि आप जो डॉक्यूमेंट जो उनसे डिमांड कर रहे हैं, हाँ, वो ठीक है, वो तैयार कर रहे हैं, लेकिन उसमें से कुछ डॉक्यूमेंट कम हो सकते हैं क्या? क्योंकि वो डॉक्यूमेंट प्रिपेयर करने में बहुत टाइम जाएगा, ऐसा उनका डिमांड है. तो आपका जो कंपनी का जो पॉलिसी है उसमें कैसा फ्लेक्सिबल कर सकते, तो क्या एक करके करते हैं. पहले कोल्हापुर का करते हैं. हाँ, कोल्हापुर आएगा.
सर सरांची सभा चालू आहे, मी अध्यक्ष आहे. भगवान बघे बोलतो. हा बोला बोला, कोणी असू दे बोला. हा सर 26 ऑगस्टला यांना मी करारनामा करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे मेलद्वारे. आपसे प्लीज थोड़ा हिंदी में बोलिए, क्योंकि ये जो सवाल है इनको थोड़ा हिंदी अच्छी अंडरस्टैंड हो सकती है. हाँ सर, 26 अगस्त को हमने यहाँ से करारनामा करने के लिए आपके पास मेल किया है टीसीएस को. अच्छा, कब किए थे? 26 अगस्त. 26 अगस्त. देखिए आप नोटिंग कर लेंगे. नहीं सर, मेरे पास सबूत है. तो करारनामा के लिए आपने किए थे और उसका रिटर्न में जवाब गया था 29/9 को. 29/9 त्यांनी उत्तर दिलेलं आहे. 29 सितंबर 2025 को मेल किया गया था विच ड्राफ्ट टेम्पलेट वेयर आईआरडी और एलिजिबिलिटी क्राइटेरिया को लेके. कोल्हापूर आईआरडी और एलिजिबिलिटी आपको दिया है हमने उसी मेल में. नहीं सर, उसके बाद आपकी तरफ से कोई भी मेल हम लोग को रिसीव नहीं हुआ. आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहोत. एकदा खात्री करा, एवढं काय 105 नाहीये, पण कम्युनिकेट करा प्रॉपरली, असं माझी विनंती आहे. हाँ सर, लेकिन 26 अगस्त को ही हमने आईआरडी एलिजिबिलिटी क्राइटेरिया और 7M सब भेजा है आपको 26 अगस्त को. सर, इफ यू डोंट माइंड. नहीं, डोंट वरी. नहीं, अभी पब्लिक डोमेन पे डिस्कस कर रहे हैं. आपका जो सुझाव है आप लिख लो, डिस्कस करेंगे. कोई इश्यू नहीं सर. बाकी सोलापूरचं काय तक्रार, सोलापूरची काय डिमांड होती लांगे साहेब? सांगलीची. हॅलो. हा, सांगली साहेब, आता टीसीएसचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे काही चर्चा करायची आपल्याला त्यांच्याबरोबर. साहेब सकाळी आम्ही बोललो मी त्यांच्याशी. ते म्हणे आज आम्हाला पण बोलवलं मीटिंगला आणि आम्ही पुढच्या आठवड्यात त्यांना हे म्हणजे आठवड्यात मी बिझी पुढच्या आठवड्यात ते मग आमच्याकडे येत आहेत काय. अच्छा, सातारा पराग जॉईन आहे का? पराग कोण बोलले? सातारा. हो सर, जॉईन आहे सर. साताऱ्यामध्ये आपलं टीसीएसटी मागच्या आठवड्यात आमचा कॉन्टॅक्ट झाला आहे. तर सर साताऱ्याचं जीएसटी रजिस्ट्रेशनच राहिलं होतं. आम्ही ती प्रोसेस आता करून घेतोय. त्यासाठी प्रोसेस मध्ये आहे सर. आणि त्यासाठी सर त्यांचं आमचं सध्या कार्यालय शिफ्ट झालंय. त्यांना कलेक्टर ऑफिसची पण एनओसी लागते जीएसटी साठी. सीएमशी बोलून झालंय माझं. तर सर आता या आठवड्यात आम्ही करून घेतो. आणि बिंदू नामावली जी आहे ते अजून 6 ठिकाणी अपडेट झालं नाहीये सर. 10 ठिकाणी झालंय. मग बिंदू नामावली पण त्यासाठी पदाला कुठल्या पदाला कुठली कास्ट आहे त्याची पण थोडी अडचण होती, कारण ते पण आम्ही आता करून घेतोय. फलटणचं फक्त सर थोडं मागं राहिलं, फलटण नगरपालिकेचं बिंदू नामावली. तर या आठवड्यात सर ते पण पूर्ण होऊन जाईल. पुन्हा मॅडम काही अडचण आहे आपल्याला? मॅडम नाही सर, काय अडचण नाही. सोलापूर डोके सर, आमचं टीसीएस बरोबर कॉन्टॅक्ट झाले आहे. त्यांनी कागदपत्र पण पाठवून दिले. ते आम्ही भरून देतोय ना सर. ते पत्र पाठवलंय तुम्ही का? हो, त्यांनी पत्र पाठवले. त्यांनी आम्हाला कागदपत्र पाठवले, ते भरून देतोय सर. ठीक आहे, चांगली गोष्ट. प्रोसेसर अजून पुण्याचं कोणी आहे चर्चा करायची टीसीएस? नाही, चालेल सर. 5च आहेत आमचे. आता आपण नाशिक डिव्हिजनकडे बोलूया. पवार सर जॉईन आहेत ना? त्याच्यात गोसाई साहेब एक विचारायचं आहे, फक्त हे जीएसटी पॅन ते लागणारच आहे का यांना? टीसीएस वाले काय म्हणजे नवीन डॉक्युमेंट करावं लागतं. पॅन वगैरे चाहिए क्या? क्योंकि वो डॉक्युमेंट बनाना पड़ता है.